वेलकम बॅक फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात रॉनी रूट माय लिनक्स यूट्यूब चॅनल आणि माझं नाव आहे रोहन. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आजच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे फाईल हँडलिंग कमांड्स इन द लिनक्स. आता लिनक्सनं आपल्याला फाईल हँडलिंग कमांड्स कोणत्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्या प्रॅक्टिकली यूज कशा करायच्या हे सुद्धा आजच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण कन्सेप्टशी रिलेटेड थेअरी विथ प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन ह्या दोन्ही गोष्टी बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी याच व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील. तुमचं स्वागत आहे. तर चला सुरू करूया. ज्या कन्सेप्ट आपल्याला बघायच्या आहेत त्या आहेत हाऊ टू क्रिएट अ फाईल इन अ लिनक्स, हाऊ टू कॉपी अ फाईल म्हणजे फाईल कॉपी कशी करायची, त्यानंतर ती मूव्ह किंवा रिनेम कशी करायची, आणि त्यानंतर क्रिएट केलेली फाईल डिलीट कशीच करायची म्हणजेच रिमूव्ह कशी करायची. या चार गोष्टी आणि या चार गोष्टींसाठी आपल्याला लिनक्सनं प्रोव्हाइड केलेल्या कमांड्स आणि त्याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आज आपल्याला या सेशनमध्ये पाहायचं आहे. सो फर्स्ट आपण सुरू करूया क्रिएटिंग अ फाईलपासून. आता फाईल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला लिनक्सनं चार प्रकारच्या कमांड्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? एक आहे टच, त्यानंतर एको, त्यानंतर printf अँड कॅट कमांड. तर या चार कमांड्सचा यूज करून आपल्याला एखादी सिम्पल टेक्स्ट फाईल जर क्रिएट करायची असेल तर ती कशी करायची. ॲक्च्युली ह्या चारही कमांड्स आपल्याला वेगवेगळ्या उपयोगांसाठी प्रोव्हाइड केलेले आहेत. बट या चार कमांडचा यूज करून आपल्याला फाईल क्रिएट करता येऊ शकते. या चारही कमांडला प्रत्येकाला त्याचं वेगवेगळं ऑपरेशन लिनक्सनं डिफाईन करून दिलेलं आहे. बट या चार कमांडचा यूज करून आपल्याला आता सिम्पल फाईल कशी क्रिएट करता येईल हे आता आपल्याला बघायचं आहे. त्यातली फर्स्ट कमांड आहे टच कमांड. तर टच कमांडचा ॲक्च्युअल यूज आहे तो एखाद्या क्रिएटेड फाईलचं जर टाईम स्टॅम्प चेंज करायचं असेल. पण दुसरा याचा यूज आहे आपल्याला एखादी सिम्पल फाईल जर तयार करायची असेल तर ती फाईल कशी तयार केली जाते. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टच कमांडचा यूज हा दोन प्रकारे करता येतो. फर्स्ट चेंजिंग द टाईम स्टॅम्प ऑफ अ फाईल अँड देन क्रिएटिंग अँड एम्प्टी फाईल म्हणजेच टच कमांडचा यूज करून आपण एखादी एम्प्टी फाईल क्रिएट करू शकतो. मग याचा सिनॉप्सिस असा आहे, टच कीवर्ड आहे, त्याच्यानंतर ऑप्शन अँड फाईलचं नाव म्हणजेच तुम्ही जी फाईल क्रिएट करणार आहात त्या फाईलचं नाव किंवा त्या फाईलला तुम्ही जे नाव डिसाईड केलेलं आहे ते फाईलचं नाव ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून तुम्ही पास करा. सिम्पली मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल काय आहे? टच अँड abc.txt. सेकंड फाईल क्रिएट करण्याचा टाईप आहे एको. आता एको थ्रू आपल्याला फाईल कशी क्रिएट करता येईल. आता ॲक्च्युली दिस कमांड इज यूज्ड इन शेल स्क्रिप्ट टू प्रिंट एनी मॅसेज ऑर एनी फाईल. मग आपल्याला ह्या एको कमांडचा यूज करून जर फाईल क्रिएट करायची असेल तर ती फाईल कशी क्रिएट करायची. सिम्पल सिनॉप्सिस आहे एको, त्यानंतर डबल कोट्समध्ये जो मॅटर तुम्हाला त्या फाईलमध्ये डिफाईन करायचा आहे किंवा स्टोअर करायचा आहे तो डबल कोट्समध्ये द्या. त्यानंतर यूज करा रिडायरेक्शन ऑपरेटर म्हणजेच ग्रेटर दॅन साईन अँड फाईलचं नाव जे तुम्हाला त्या फाईल ती क्रिएट केलेली फाईल ज्या नावाने सेव्ह करायचं आहे त्या फाईलचं नाव किंवा ते फाईलचं नाव. सिम्पल मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हॅलो युजर यू क्रिएट अ फाईल, देन रिडायरेक्शन ऑपरेटर मी यूज केलेला आहे आणि त्यानंतर data.txt ह्या नावाने ती फाईल मी स्टोअर केलेली आहे. थर्ड कमांड आहे printf. सेम जर तुम्ही ह्याचासुद्धा यूज जर पाहिला तर ही सुद्धा कमांड तुम्हाला शेल स्क्रिप्टमध्ये यूज करायची आहे, जे लेटर वर्ड्स येणाऱ्या ट्युटोरियल्समध्ये आपल्याला पाहायचं आहे शेल स्क्रिप्ट म्हणजे काय आहे. बट प्रिंटअपचा यूज करून सुद्धा आपल्याला फाईल तयार करता येते. याचा सिंटॅक्स किंवा याचा एक्झाम्पल जर तुम्ही पाहिला
तर मागची जी बघितलेली आपण एको कमांड सेम त्याचप्रमाणे ह्याचं सिंटॅक्स किंवा ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिसतं. म्हणजेच मी काय केलं, प्रिंटअप यूज केलं, त्यानंतर डबल कोट्समध्ये जो डेटा मला त्या फाईलमध्ये स्टोअर करायचा आहे आणि त्यानंतर रिडायरेक्शन ऑपरेटर, त्यानंतर ती फाईल कोणत्या नावाने मला सेव्ह करायची आहे त्या फाईलचं नाव दिलेलं आहे. आणि लास्ट कमांड आहे टू क्रिएट अ फाईल, ही कॅट कमांड. आता कॅट कमांडचा यूज आपल्याला दोन प्रकारे करता येते किंवा कॅट कमांडचा मेन यूज आहे एखाद्या क्रिएट केलेल्या फाईलचा डेटा आपल्याला टर्मिनलवरती प्रिंट जर करायचा असेल तर आपल्याला कॅट कमांडचा यूज करावा लागतो. कॅट मीन्स कॉन्कॅटिनेट द स्ट्रिंग्स ऑफ अ फाईल ऑन द टर्मिनल. देन मग ह्या कॅट कमांडचा यूज करून सुद्धा आपल्याला फाईल जर क्रिएट करायची असेल तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे सेम एकोला जसा दिला, प्रिंटला जसं दिला तसाच मीनवाईल तसाच सिम्पल सिंटॅक्स आहे. बट इथे काय केलं जातं, कॅटच्या नंतर डिरेक्टली रिडायरेक्शन ऑपरेटर वापरला जातो, त्यानंतर फाईलचं नाव वापरलं जातं. तर या फाईलचं नाव वापरल्यानंतर तुम्हाला काय केलं जातं, जेव्हा तुम्ही कॅट रिडायरेक्शन ऑपरेटर आणि फाईलचं नाव देता अँड एंटर जेव्हा हिट करता तेव्हा कमांड प्रॉम्प्टवरती तुमचा जो कर्सर अवेलेबल असतो जो त्या कमांडच्या नेक्स्ट लाईनला अवेलेबल होतो आणि तो ब्लिंकिंग करत राहतो. आता ह्याचाच मिनिंग काय असतं, तर जेव्हा तुम्ही एंटर हिट करता तेव्हा टर्मिनल युजरच्या इनपुटसाठी वेट करत असतं. युजरच्या इनपुटसाठी वेट करत असतं म्हणजेच काय, आपल्याला त्या फाईलमध्ये जो डेटा एंटर करायचा आहे तो डेटा तुम्ही तिथे प्रिंट करा किंवा टाईप करा. देन त्या मोडमधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर सिम्पली Ctrl+D प्रेस करा. जेव्हा तुम्ही Ctrl+D प्रेस करता तेव्हा तुम्ही त्या फाईलमध्ये एंटर केलेला डेटा सेव्ह करून तुम्ही सक्सेसफुली बाहेर येता. तर ह्या कमांडचा जो यूज किंवा सिंटॅक्स किंवा एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत ते आपण लगेचच आपण प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपण त्याचं बघूया. सो फ्लिप टू द टर्मिनल. सो ज्या कमांड्स आता आपण बघितल्या होत्या किंवा ज्या कमांड्सचा सिंटॅक्स यूज करून फाईल क्रिएट करण्याच्या टाईप्स आपण चेक केले होते, हे प्रॅक्टिकली आत्ता आपण पाहूया. सो फर्स्ट मी कमांड यूज करतोय टच कमांड आणि त्या टच कमांड थ्रू फाईल क्रिएट कशी होती हे मी तुम्हाला दाखवतो. सो सिम्पली मी टाईप करतो टच. देन फाईलचं नाव देतो .txt. इथे तुम्ही एक्सटेन्शन या फाईलचं नाही दिलं तरी चालतं. मी सिम्पल एक टेक्स्ट फाईल मला तयार करायची आहे. सो मी abc.txt नावाने एक फाईल तयार करतो आणि एंटर हिट करतो. आता ही फाईल क्रिएट झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी मी सिम्पली ls कमांड यूज करतो. ls मीन्स लिस्टिंग. आता ls कमांड काय आहे हे आपण इन डेप्थमध्ये येणाऱ्या सेशन्समध्ये पाहायचं आहे. सो ls अँड एंटर हिट करतो. इथे तुम्हाला दिसेल abc.txt नावाची फाईल क्रिएट झालेली आहे. तर या फाईलमध्ये काहीही मला डेटा भरता आला नाही, कारण जेव्हा मी थिअरी सेक्शन तुम्हाला मी समजावून सांगत होतो तेव्हा तिथे मी डिफाईन केलं होतं की टच कमांड थ्रू आपण ओनली एम्प्टी फाईल क्रिएट करू शकतो. सो टच कमांड थ्रू आपण एक एम्प्टी फाईल क्रिएट केलेली आहे जिच्यामध्ये आपल्याला डेटा काहीही स्टोअर करता आलेला नाही आहे. सो सेकंड मी सिम्पल ही स्क्रीन क्लिअर करतो. सेकंड होती एको कमांड. एको कमांड डबल कोट्समध्ये हाय आय एम रॉनी रूट डबल कोट्स कंप्लीट करतो. त्याच्यानंतर मी रिडायरेक्शन ऑपरेटर देतो आणि त्या फाईलला नाव देतो अँड सिम्पली मी टेस्ट करूया या फाईलचं नाव अँड मी एंटर हिट करतो. तर ही सुद्धा फाईल क्रिएट झाली का नाही चेक करण्यासाठी मी सिम्पली ls कमांड देतो अँड एंटर हिट करतो. इथे test.txt नावाची सुद्धा फाईल क्रिएट झालेली आहे. सो नेक्स्ट कमांड बघूया आपण printf.
सेम प्रिंटफ में देतो हाय यूजर, रिडायरेक्शन ऑपरेटर अँड demo.txt नावाने फाईल मी ही सेव्ह करतो. ही फाईल सुद्धा चेक करूया आपण. सिंपल ls demo.txt नावाची फाईल सुद्धा इथे क्रिएट झालेली आहे. आता लास्ट आपण चौथ्या टाईपने फाईल क्रिएट करण्याचा ट्राय करूया. सिंपली पुन्हा मी ही क्लिअर करतो स्क्रीन. देन कॅट रिडायरेक्शन ऑपरेटर अँड फाईल नेम .txt. मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी ह्या प्रकारे जेव्हा फाईल मी क्रिएट करण्याचा ट्राय करतोय आणि हा सिंटॅक्स देऊन जेव्हा मी एंटर हिट करतोय तेव्हा तुमचा कर्सर हा तुमच्या नेक्स्ट लाईनला ब्लिंकिंग होताना तुम्हाला इथे दिसतोय. याचाच अर्थ काय, तुमचं टर्मिनल हे युजरच्या इनपुटसाठी वेट करत आहे. सो इथे मी जो मॅटर मला त्या फाईलमध्ये स्टोअर करायचा आहे तो मी इथे देतो. YouTube सिंपली एंटर हिट करतो आणि या फाईल मोड ह्या इन्सर्ट मोडमधून तुम्हाला बाहेर पडायला एक कीचं कॉम्बिनेशन आहे, ते आहे Ctrl+D. जेव्हा मी Ctrl+D प्रेस करतोय तेव्हा तुमचा प्रॉम्प्ट पुन्हा तुम्हाला डिस्प्ले होतो. याचा अर्थ काय, त्या इन्सर्ट मोडमधून तुम्ही सक्सेसफुली ती फाईल सेव्ह करून तुम्ही बाहेर पडला. आता ही फाईल सुद्धा झाली का नाही चेक करूया आपण. ls सो memo.txt नावाची फाईल सुद्धा इथे क्रिएट झालेली आहे. सो या चारही कमांडचा यूज करून आपण सिंपल फाईल कशी क्रिएट करायची हे आत्ता आपण पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट आपण पाहूया क्रिएट केलेली फाईल ही कॉपी कशी करायची, किंवा कॉपी एखादी फाईल करण्यासाठी आपल्याला लिनक्सनं कोणती कमांड प्रोव्हाइड केलेली आहे. आता एखादी फाईल आपल्याला कॉपी करायची असेल तर लिनक्सनं आपल्याला cp कमांड प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्या cp कमांडचा यूज काय आपण बघूया. cp कमांड इज यूज्ड फॉर कॉपी ऑफ फाइल्स अँड डिरेक्टरीज इन द लिनक्स. The cp stand for copy. Then it creates an exact image of a file on the disk with a different file name. म्हणजेच काय, आपल्याला एक्झॅक्टली एका फाईलची जर कॉपी बनवायची असेल तर आपल्याला cp कमांडचा यूज करून ही फाईल बनवता येते आणि त्याचबरोबर त्या फाईलला आपल्याला डिफरंट नावसुद्धा देता येतं. देन cp कमांड्स रिक्वायर्स at least 2 file arguments किंवा 2 arguments as a file name for the execution. तर याचा सिंटॅक्स कसा आहे बघूया आपण. cp then options then source file name and then destination file name or destination name. याचं एक्झाम्पल एखादा आपण बघूया. cp abc.txt and ही सोर्स फाईल आहे आणि डेस्टिनेशन फाईल आहे माझी pqr.txt. सो ह्याप्रमाणे cp कमांडचा यूज करून आपल्याला एखादी फाईल कॉपी करता येते. तर काही क्रायटेरियाज आहेत जे आर्ग्युमेंट्स आपण बघितले, ज्या सिंटॅक्समध्ये आपण आर्ग्युमेंटची लिस्ट किंवा ऑप्शन्सची लिस्ट बघितली किंवा जो सिंटॅक्स आपण बघितला तिथं आर्ग्युमेंट पास करण्याचे काही क्रायटेरियाज आहेत. हे आपण क्रायटेरियाज आता बघूया. त्यातला फर्स्ट क्रायटेरिया आहे, जेव्हा तुमची सोर्स फाईल सोर्स अँड डेस्टिनेशनच्या जागी जेव्हा हे फाईल नेमच असतं तेव्हा अशावेळी cp कमांड काय करतं, फर्स्ट फाईलचा कंटेंट हा सेकंड फाईलमध्ये कॉपी करतं जेव्हा ती फाईल त्या ठिकाणी एक्झिस्ट असेल तर. जर ती फाईल, त्या नावाची फाईल जर त्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी एक्झिस्ट नसेल तर ती फाईल तिथे क्रिएट केली जाते आणि त्यानंतर त्या फाईलमध्ये फर्स्ट फाईलचा कंटेंट हा कॉपी केला जातो. सेकंड क्रायटेरिया आहे, जर सोर्स फाईलच्या किंवा सोर्स आर्ग्युमेंटच्या ठिकाणी जर मल्टिपल फाईल्स नेम्स असतील तर
जिथे तुम्हाला त्या फाईल्स कॉपी करायच्या आहेत, म्हणजेच डेस्टिनेशन ह्या आर्ग्युमेंटच्या ठिकाणी एखाद्या डिरेक्टरीचंच नाव असणं तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजेच एकापेक्षा जास्ती फाईल तुम्ही कॉपी जेव्हा करता तेव्हा त्या तुम्हाला एका डिरेक्टरीमध्येच कॉपी कराव्या लागतात. त्याचप्रमाणे तुम्हाला डेस्टिनेशन ह्या आर्ग्युमेंटच्या ठिकाणी एखाद्या डिरेक्टरीचंच नाव असलं पाहिजे. तर थर्ड जो क्रायटेरिया आहे, त्या थर्ड क्रायटेरियामध्ये तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, जर सोर्स अँड डेस्टिनेशन आर बोथ आर्ग्युमेंट्स या डिरेक्टरीज जर असतील तर अशा वेळी CP कमांड काय करतं, पहिल्या डिरेक्टरीमध्ये किंवा सोर्स डिरेक्टरीमधल्या फाईल्स और सोर्स डिरेक्टरी ही डेस्टिनेशन डिरेक्टरीमध्ये कॉपी केली जाते. ह्याप्रमाणे जेव्हा तुम्हाला आर्ग्युमेंट्स CP कमांडला आर्ग्युमेंट्स जेव्हा पास करायचे असतात त्यावेळी हे 3 क्रायटेरियाज तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजेत. आता याचे ऑप्शन्स काय काय आहेत बघूया, किंवा CP कमांडला ऑप्शन्स कोणते कोणते लिनक्सनं प्रोव्हाइड केलेले आहेत हे आपण चेक करूया. सो फर्स्ट ऑप्शन आहे, जो मी क्रायटेरिया तुम्हाला सांगितले 3, त्या क्रायटेरियाचे एक्झाम्पल आता आपण पहिला पाहिजे. फर्स्ट, टू कॉपी फर्स्ट फाईल डेटा इंटू द सेकंड फाईल. म्हणजेच एखाद्या फाईलमधला डेटा तुम्हाला दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करायचा असेल तर सिम्पली कमांड द्या CP सोर्स फाईलचं नाव अँड डेस्टिनेशन फाईलचं नाव. देन जर मल्टिपल फाईल्स सोर्सच्या ठिकाणी असतील तर डेस्टिनेशनच्या ठिकाणी तुम्हाला एखादी डिरेक्टरीचंच नाव असलं पाहिजे. हे कसं असतं, CP abc.txt आणि pqr.txt. इथे माझ्याकडे 2 फाईल्स आहेत. ह्या फाईल्स जेव्हा मला डेस्टिनेशनला कॉपी जेव्हा करायच्या असतात तेव्हा डेस्टिनेशन ही एक्झॅक्टली किंवा कंपल्सरी ही डिरेक्टरीज असली पाहिजे. डिरेक्टरी आता इथं स्टोरेज नावाची एक डिरेक्टरी आहे जी माझ्या रॉनी नावाच्या होम डिरेक्टरीमध्ये आहे. ती मी इथे कॉपी करण्याचा ट्राय करतोय. म्हणजेच ABC आणि PQR नावाची 2 फाईल्स मला जेव्हा मल्टिपल फाईल्स जेव्हा मला कॉपी करायचे असतात तेव्हा डेस्टिनेशन हे कंपल्सरी डिरेक्टरीज लागतं. नेक्स्ट ऑप्शन आहे इंटरॅक्टिव्हली. या इंटरॅक्टिव्हलीचा अर्थ काय आहे, किंवा या -i चा यूज आपण का केला जातो किंवा त्याचा यूज काय होतो आपण बघूया. जेव्हा तुम्ही CP कमांडच्या पुढे -i हा ऑप्शन देता त्यावेळी ती फाईल कॉपी करत असताना टर्मिनल किंवा कर्नल तुम्हाला एक परमिशन मागतं. ही परमिशन का मागितली जाते, तर जी फाईल तुम्ही कॉपी करणार आहात ती फाईल डेस्टिनेशनच्या ठिकाणी जर अवेलेबल असेल तर टर्मिनल तुम्हाला एक मेसेज पास करतं, CP ओव्हरराईट, अँड तुम्हाला डेस्टिनेशनचा पाथ तुम्हाला तिथं डिस्प्ले केला जातो. म्हणजेच काय, त्या टर्मिनल हे आपल्याला असं सांगत असतं की डेस्टिनेशनच्या ठिकाणी ही फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे, तर ही फाईल तुम्हाला ओव्हरराईट करायची आहे का. सिम्पली याचा आन्सर तुम्हाला Y फॉर येस अँड N फॉर नो ह्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करायचं असेल. जर तुम्ही Y टाईप करून एंटर केलं तर डेस्टिनेशनच्या फाईलमध्ये जी फाईल तुम्हाला कॉपी करायची आहे ती फाईल तिथे ओव्हरराईट केली जाते. म्हणजेच डेस्टिनेशनमध्ये असणारी फाईल किंवा डेस्टिनेशनच्या ठिकाणी असणारी फाईल त्यामधला डेटा तुमचा लॉस होतो आणि फर्स्ट फाईलमधला डेटा तिथं कॉपी होतो. सो नेक्स्ट ऑप्शन आहे व्हर्बोस किंवा -v. आता -vचा यूज काय आहे, जेव्हा CP कमांडच्या पुढे तुम्ही -v यूज करता तेव्हा होणारं ऑपरेशन काय होतं किंवा त्याच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. ही अशाप्रमाणे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. म्हणजेच इथे मला ह्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे, रॉन ह्या डिरेक्टरीमधली ABC नावाची फाईल मला जॉन ह्या डिरेक्टरीमधल्या XYZ नावाच्या फाईलमध्ये कॉपी करायची आहे. जेव्हा मी -v हा ऑप्शन वापरतो म्हणजेच व्हर्बोस हा ऑप्शन वापरतो त्यावेळी मला होणारं ऑपरेशन म्हणजे प्रोसेस होणारी कमांडचं एक्झिक्युशन मला एक मेसेज थ्रू पास केलं जातं. हे तुम्हाला स्क्रीनवरती कसं होतं हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि आपण प्रॅक्टिकल सेशनमध्ये सुद्धा बघायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे -s किंवा
सिम्बॉलिक लिंक क्रिएट करणं, एखाद्या फाईलची लिंक क्रिएट करणं इन्स्टेड ऑफ कॉपिंग दॅट फाईल. म्हणजेच ती फाईल कॉपी करण्याच्या ऐवजी आपण त्याची लिंक तयार करू शकतो. आता ह्या लिंक तयार करण्याच्या किंवा लिंक आपण जेव्हा तयार करतो त्यावेळी आपल्याला एक बेनिफिट तयार होतो किंवा बेनिफिट मिळतो. हे बेनिफिट कुठले आहेत हे आपण बघायचंच आहे. बट क्रिएटिंग लिंक इन्स्टेड ऑफ कॉपी हे कसं आपण एक्झिक्यूट करायचं किंवा हे कसं करायचं आहे बघूया. त्याच्यासाठी ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे -s. आता ह्याच्या थ्रू आपल्याला एक लिंक क्रिएट केली जाते. लिंक क्रिएट केली जाते म्हणजे ॲक्च्युली ती फाईल तिथे क्रिएट केली जात नाही, त्या फाईलची एक लिंक तिथे क्रिएट केली जाते. -s. आता ह्याला सिम्बॉलिक लिंक म्हटलं जातं. आणि सेकंड लिंकचा एक प्रकार आहे हार्ड लिंक तयार करणे. ह्याच्यासाठी -l हा ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. cp कमांड -l ron abc.txt and john xyz.txt ह्याप्रमाणे मला जेव्हा मी मेसेज पास करतो किंवा कमांड फायर करण्याचा ट्राय करतोय अशा वेळी मला त्या फाईलची एक हार्ड लिंक तयार केली जाते. आता फाईलची लिंक तयार करण्याचे बेनिफिट्स काय आहेत आपण बघूया. तर बेनिफिट्स ऑफ क्रिएटिंग लिंक इन्स्टेड ऑफ कॉपिंग अ फाईल ह्याचे बेनिफिट्स आपल्याला काय काय. त्यातला फर्स्ट बेनिफिट आहे क्रिएट अ शॉर्टकट ऑफ दॅट फाईल. म्हणजेच एखादी फाईल आपल्याला ॲज इट इज त्याच डेटाची जेव्हा आपण कॉपी करतो अशा वेळी आपल्याला काय होतं, डेस्टिनेशनला तर आपल्याला ती फाईल आहे, त्या फाईलनं त्या जागेसुद्धा एक जागा रिक्वायर्ड केलेली आहे, म्हणजेच मेमरी स्पेस रिक्वायर्ड केलेलं आहे. अशा वेळी आपण ती फाईल जेव्हा कॉपी करण्याचा ट्राय करतो तेव्हा डेस्टिनेशनच्या ठिकाणीसुद्धा सेम फाईल अँड सेम डेटासाठी आपल्याला एक वेगळी जागा क्रिएट केली जाते. अशावेळी मग जेव्हा आपण लिंक क्रिएट करतो तेव्हा त्या फाईलचा फक्त शॉर्टकट त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करता येतो. इज टू मॅनेजमेंट किंवा इझी ऑफ मॅनेजमेंट, ती फाईल आपल्याला इझी मॅनेजमेंट करता येते. अँड मोस्ट पार्ट आहे सेव्ह द डिस्क स्पेस. मी सांगितल्याप्रमाणे फाईल कॉपी करण्याच्या ऐवजी ज्यावेळी आपण त्या फाईलचा शॉर्टकट क्रिएट करतो त्यावेळी आपण मेमरी स्पेस हा सेव्ह करत असतो. ह्याप्रमाणे cp कमांड किंवा फाईल कॉपी कशी करायची हे आपण बघितलेलं आहे. आता हेच जे ऑप्शन्स आपण यूज केलेले आहेत ते आपण प्रॅक्टिकलीसुद्धा बघायचे आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट ऑप्शन आहे बॅकअप. आता क्रिएट केलेल्या फाईलचं जर बॅकअप आपल्याला क्रिएट करायचं असेल म्हणजेच ती फाईल ओरिजिनल फाईलसुद्धा आपल्याला हवी असेल आणि त्याचप्रमाणे डेस्टिनेशन फाईलला त्या फाईलचा बॅकअप आपल्याला जर बनवायचा असेल तर आपल्याला ऑप्शन दिलेला आहे $_ सो हे कसं क्रिएट करायचं बघा. cp -backup इज इक्वल टू डबल कोट्समध्ये मी सिम्पल लिहिलेलं आहे. याचा अर्थ आहे सिम्पल बॅकअप आणि सोर्स फाईलचं नाव त्यानंतर डेस्टिनेशन फाईलचं नाव. आता या डेस्टिनेशन फाईल किंवा डेस्टिनेशनच्या ठिकाणी या फाईलचा बॅकअप जेव्हा क्रिएट होतो तेव्हा तो बॅकअप किंवा ती बॅकअप फाईल ही तुम्हाला टिल्ड साईननं रिप्रेझेंट केली जाते. म्हणजेच काय, द बॅकअप फाईल क्रिएटेड विथ द टिल्ड साईन ॲट द एंड ऑफ दॅट फाईल. ती फाईल कशी तुम्हाला दिसते किंवा ती फाईल आयडेंटिफाय कशी करायची आपण प्रॅक्टिकल सेक्शनमध्ये बघायचंच आहे. सो नेक्स्ट ऑप्शन आहे -f. जेव्हा आपल्याला फोर्सफुली एखादी फाईल डेस्टिनेशनला कॉपी करायची असेल तेव्हा -f हा ऑप्शन वापरला जातो. याचा सिंटॅक्स मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. cp -f सोर्स फाईल नेम अँड डेस्टिनेशन फाईल नेम. सो ह्याप्रमाणे आपल्याला जे ऑप्शन्स प्रोव्हाइड केलेले आणि जी कमांड आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला टर्मिनलवरती बघायचं आहे. सो नाव लेट्स फ्लिप टू द टर्मिनल.
सो आपण आता सी पी कमांड आणि त्याच्याबरोबर जे आपल्याला प्रोव्हाइड केलेले ऑप्शन्स आहेत ह्याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन बघूया. फर्स्ट आपण जे क्रायटेरियाज बघितले होते, 3 क्रायटेरियाज बघितले होते, त्याचे पहिला प्रॅक्टिकल सेशन्स आपण बघूया. सो माझ्याकडे 2 डिरेक्टरीज आहेत आणि एक डिरेक्टरी माझ्याकडे मोकळी आहे जिचं नाव आहे बॉब, आणि सिम्पली ज्या डिरेक्टरीमध्ये मी आहे त्या डिरेक्टरीमध्ये आत्ता माझ्याकडे मगाशी क्रिएट केलेल्या 4 फाईल्स आहेत. मग या फाईल्स आता मला कॉपी कमांड यूज करून या फाईल्सवरती आता ऑपरेशन्स करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा एक फाईलचा डेटा मी दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करण्याचा ट्राय करतो किंवा जेव्हा आर्ग्युमेंट लिस्टमध्ये दोन्हीही सोर्स अँड डेस्टिनेशन हे फाईल्स असतात त्यावेळी काय ऑपरेट होतं किंवा एक्झिक्युशन होतं हे आपण पहिल्यांदा पाहूया. फर्स्ट मला demo.txt नावाच्या फाईलवरती आता सी पी कमांड एक्झिक्यूट करून बघायची आहे. आणि त्या सी पी कमांड एक्झिक्यूट करण्याच्या आधी त्या demo.txt मध्ये डेटा आपण एंटर काय केला होता किंवा स्टोअर काय केला होता हे आपण बघूया. मगाशी मी तुम्हाला कॅट कमांड दाखवली. त्या कॅट कमांडचा हा सुद्धा एक उपयोग सांगितला होता की आपल्याला त्या फाईलमधला डेटासुद्धा शो करता येतो किंवा डिस्प्ले करता येतो ऑन द टर्मिनल. सो तो कसा करायचा, कॅट अँड नेक्स्ट demo.txt म्हणजेच ज्या फाईलचा डेटा तुम्हाला पाहायचा आहे त्या फाईलचं नाव. सिम्पली त्या फाईलमध्ये काय डेटा आहे हे तुम्हाला इथं दाखवलं जातं. सो आता ही फाईल मला कॉपी करायची आहे. cp फॉर द कॉपी. फर्स्ट फाईलचं नेम demo.txt अँड सेकंड फाईलचं नाव आहे किंवा ज्या फाईलमध्ये मला ती कॉपी करायची आहे त्या फाईलचं नाव, किंवा मी ते सिम्पली .txt हे नाव देतो. आता ह्याच डिरेक्टरीमध्ये मी जेव्हा काम करतो आहे तेव्हा मी तुम्हाला जेव्हा ते क्रायटेरिया मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्यावेळी मी तुम्हाला ती एक गोष्ट सांगितली होती किंवा त्या क्रायटेरियाबद्दल एक्सप्लेनेशन सांगितलं होतं. जर सी पी कमांडमध्ये ॲज अ आर्ग्युमेंट दोन्हीही फाईलची नावं जर असतील तर एका फाईलमधला डेटा म्हणजे सोर्सच्या ठिकाणी असणाऱ्या फाईलमधला डेटा हा डेस्टिनेशनच्या ठिकाणी असणाऱ्या फाईलमध्ये किंवा डेस्टिनेशनच्या ठिकाणी जे नाव दिले त्या फाईलमध्ये हा कॉपी केला जातो. जर ती फाईल एक्झिस्ट असेल तर ती ओव्हरराईट केली जाते, और ती फाईल जर एक्झिस्ट नसेल तर ती फाईल तिथं बनवली जाते आणि त्यानंतर पहिल्या फाईलमधला डेटा हा दुसऱ्या फाईलमधल्या डेटामध्ये कॉपी केला जातो. चेक करूया होतं का तसं. आपण इथे मी काय केलं, cp demo.txt नावाची फाईल मी ttt.txt या नावाच्या फाईलमध्ये कॉपी करण्याचा ट्राय करतोय. आता मी ls कमांड देतोय. इथे आपल्याला स्क्रीनवरती दिसतं मगाशी ज्या 4 फाईल्स मी तुम्हाला ls थ्रू दाखवल्या होत्या तिथे आता एक फाईल ॲड झालेली आहे. तिचं नाव आहे ttt.txt. म्हणजेच आपला फर्स्ट क्रायटेरिया हा फुलफिल होत आहे. तर ह्या फाईलमध्ये तोच डेटा आहे का बघूया आपण. सो त्याच्यासाठी वापरतो मी कॅट आणि ttt.txt. सो ॲज इट इज सेम डेटा जो demo.txt मध्ये आहे तोच डेटा ttt.txt मध्ये आहे. सिम्पली जेव्हा मल्टिपल फाईल्स आपल्याला कॉपी करायच्या असतात त्यावेळी डेस्टिनेशनच्या ठिकाणी तुम्हाला एक डिरेक्टरी असली पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. सो मल्टिपल फाईल्स आता या करंट डिरेक्टरीमध्ये मॅडम ह्या 5 फाईल्स आहेत. यातल्या 4 फाईल्स मला दुसऱ्या एका डिरेक्टरीमध्ये कॉपी करायच्या. सो मी काय करतो, cp आणि त्याच्या पुढे मी 1 बाय 1 त्या फाईलची नावं टाईप करतो. देन file1.txt, memo.txt. देन ह्या फाईल्स जेव्हा मला कॉपी करायच्या असतात तेव्हा डेस्टिनेशन आर्ग्युमेंट ठिकाणी ही मला एक डिरेक्टरी असली पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. सो मला इथं
डेस्टिनेशन डिरेक्टरी ही पास केली पाहिजे. सो होम डिरेक्टरीमध्ये अँड बॉब नावाची माझ्याकडे एक डिरेक्टरी आहे. या डिरेक्टरीमध्ये मी ही म्हणजेच डेस्टिनेशनच्या ठिकाणी या बॉब नावाच्या डिरेक्टरीचं मी पाथ दिलेलं आहे. ह्याचाच यूज काय होईल, या 3 फाईल्स ज्या आहेत ह्या बॉब नावाच्या डिरेक्टरीमध्ये कॉपी केले जातील. चेक करूया आपण झाले का नाही. सो ह्याच्यासाठी मी काय करतो, cd डॉट डॉट एक स्टेप मी बाहेर आलो म्हणजेच पॅरेंट डिरेक्टरीला जातो आणि मी बॉब या नावाच्या डिरेक्टरीमध्ये जातो आणि इथे मी ls कमांड थ्रू देतो. ज्या cp कमांडच्या सिंटॅक्समध्ये आपण फाईल्सची नावं दिली होती डेमो डॉट टी एक्स टी, फाईल1 डॉट टी एक्स टी अँड मेमो डॉट टी एक्स टी, ह्या 3 फाईल्स बॉब नावाच्या डिरेक्टरीमध्ये कॉपी झालेल्या आहेत आणि त्या सक्सेसफुली कॉपी झालेल्या आहेत. पुन्हा मी माझ्या डिरेक्टरीमध्ये जातो, cd होम मेहुल. ओके, इथे मी पुन्हा आलेलो आहे. इथे मी क्लिअर करतो. आता एखादी फाईल आपल्याला इंटरॅक्टिव्हली कॉपी करायची आहे म्हणजेच काय, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा -i हा ऑप्शन जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ती फाईल ओव्हरराईट होताना आपल्याला विचारलं जातं. सो ह्याच डिरेक्टरीमध्ये डेमो डॉट टी एक्स टी नावाची फाईल माझ्याकडे आहे. हीच फाईल मी ओव्हरराईट करण्याचा प्रयत्न करतो आहे. सोर्स फाईलला नाव दिलं, डेस्टिनेशन फाईलला सुद्धा मी एक नाव देतो किंवा बॉब नावाच्या डिरेक्टरीमध्ये ही ऑलरेडी एक्झिस्ट आहे, मी तिथेच ही पुन्हा कॉपी करण्याचा ट्राय करतो आणि आपल्याला कमांड प्रॉम्प्टला काय डिस्प्ले केलं जातं किंवा काय मेसेज टर्मिनलकडून पास केला जातो हे आपण आता बघूया. सो आपल्याला मेसेज एक दिलेला आहे, ओव्हरराईट होम मेहुल बॉब डेमो डॉट टी एक्स टीमध्ये ही फाईल तुम्हाला ओव्हरराईट करायची आहे का, असा ऑप्शन आपल्याला टर्मिनलकडून पास केलेला आहे. सिम्पल इथे तुम्ही y टाईप करून एंटर हिट करू शकता. ह्याचा अर्थ होईल ओव्हरराईट करायची आहे. अँड n प्रेस करून जेव्हा तुम्ही एंटर हिट करता तेव्हा ती ओव्हरराईट होणार नाही, म्हणजेच कॉपीचं एक्झिक्युशन हे टर्मिनेट केलं जाईल. मी सध्या y देतो अँड एंटर हिट करतो. ती ॲज इट इज त्या फाईलमध्ये तो डेटा ओव्हरराईट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन बघायचा आहे -v म्हणजेच काय, व्हर्बोस, जो आपल्या मागच्या कमांडमध्ये सुद्धा आपण बघितला होता. cp इथे मी ls करतो. सो फाईल1 cp -v फाईल1 डॉट txt अँड ही फाईल मला बॉबमध्ये जर कॉपी करायची असेल तर तिचा पाथ मी इथे देतो आणि इथे मी कॉपी करण्याचा ट्राय करतो. जेव्हा मी एंटर हिट करतो तेव्हा होणारं एक्झिक्युशन किंवा त्या कमांड थ्रू झालेलं एक्झिक्युशनच्या बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला टर्मिनलवरती प्रिंट केली जाते, जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. सो नेक्स्ट ऑप्शन आहे -u. आता -u हा ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड काय केलेला आहे. फॉर एक्झाम्पल करंट डिरेक्टरीमध्ये ह्या 5 फाईल्स माझ्याकडे आहेत आणि बॉब ह्या डिरेक्टरीमध्ये जर फाईल्स जर मी पाहण्याचा प्रयत्न केला किंवा या फाईल्समध्ये मी काय आहे किंवा त्या डिरेक्टरीमध्ये किती फाईल्स आहेत हे मला चेक करायचं आहेत. सो मी तिथे सुद्धा चेक करतो. इथे माझ्याकडे डेमो डॉट टी एक्स टी, फाईल1 डॉट टी एक्स टी अँड मेमो डॉट टी एक्स टी ह्या 3 फाईल्स आहेत. आता -u हा आपल्याला एक ऑप्शन लिनक्सनं प्रोव्हाइड केलेला आहे, जो आपल्याला cp कमांड थ्रू यूज करावा किंवा यूज करता येतो. आता ह्याचा यूज काय होतो तर एखादी नवीन फाईल असेल किंवा डेस्टिनेशनच्या ठिकाणी ती फाईल नसेल तर
तेवढीच जर फाईल आपल्याला तिथे कॉपी करायची असेल, म्हणजेच न्यूवर दॅन डेस्टिनेशन, तर आपल्याला -u हा ऑप्शन द्यावा लागतो. आता हा ऑप्शन एक्झिक्यूट कसा करायचा हे आपण बघूया. फर्स्ट मी काय करतो, ज्या फाईल्स मला कॉपी करायच्या आहेत त्या मी इथे तुम्हाला देतो. आता -v सुद्धा ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो किंवा हा यूज करतो किंवा कॉम्बिनेशनमध्ये कसे ऑप्शन्स यूज करायचे असतात हे दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल की ॲक्च्युली कॉपी होताना कोणत्या फाईल्स त्या डेस्टिनेशनला कॉपी झालेल्या आहेत. मी -v यूज करतो फॉर द पर्पज, म्हणजेच एक्झिक्युशन मला दाखवण्यासाठी. त्यानंतर आपला ऑप्शन आहे -v, देन -u, देन 1 by 1 फाईल्सचं नाव मी देतो. file1.txt, memo.txt आणि एक नवीन फाईलचं नाव मी घेतो आता test.txt. ह्या 4 फाईल्स मला आता बॉब नावाच्या डिरेक्टरीमध्ये कॉपी करायच्या आहेत. आता इथे ॲक्च्युली ऑपरेशन्स काय होतं आपण चेक करू. सो मी डेस्टिनेशन देतो. सो इथे जेव्हा मी एंटर हिट करतो तेव्हा तुम्हाला -v थ्रू फक्त काय डिस्प्ले करतं हे चेक करूया. इथे आपल्याला काय दाखवण्यात आलं, test.txt नावाची फाईल ही बॉब नावाच्या डिरेक्टरीमध्ये कॉपी करण्यात आलेली आहे. आता आपण तर ॲज अ आर्ग्युमेंट 4 फाईल्सची नावं आपण पास केली होती, बट आपल्याला ॲज आउटपुट टर्मिनलवरती एकच फाईल कॉपी झालं असं प्रिंट करण्यात आलेलं आहे. आता हे असं का झालं, तर जेव्हा -u हा ऑप्शन आपण देतो तेव्हा टर्मिनल किंवा cp कमांड हे कम्पेअर करतं सोर्स फाईल्स अँड डेस्टिनेशन फाईल्स, आणि ह्यामध्ये जर एखादी फाईल नवीन असेल डेस्टिनेशन फोल्डरसाठी तर ती एकच फाईल तिथं कॉपी केली जाते. त्याचप्रमाणे आपण बघूया लिंक कशी क्रिएट करायची. आता ttt.txt नावाच्या फाईलचं मला लिंक क्रिएट करायची आहे. तर ती लिंक कशी दाखवली जाते, सिंपल cp-s सिम्बॉलिक लिंक फॉर द सिम्बॉलिक लिंक. ज्या फाईलची तुम्हाला लिंक तयार करायची आहे त्या फाईलचं नाव तुम्ही द्या ttt.txt. डेस्टिनेशन म्हणजे ती फाईल किंवा ती लिंक तुम्हाला कुठे क्रिएट करायची आहे त्या डेस्टिनेशन द्या. मी डेस्टिनेशन असू देतो. देन या बॉब नावाच्या फोल्डरमध्ये या ttt.txt नावाच्या फाईलची मला लिंक तयार करायची. आता लिंक का क्रिएट केली आहे किंवा का क्रिएट करायची किंवा त्या लिंक क्रिएट करण्यामागे बेनिफिट्स आपल्याला काय मिळतात हे आपण थेरी सेक्शनमध्ये बघितलेलं आहे. सो अशा इथं यावेळी काय होतं तर मी इथे वर्बसुद्धा ऑप्शन देतो -v अँड मी एंटर हिट करतो. सम प्रॉब्लेम. सो cp-s ttt.txt and ttt-ln अशी मी इथे क्रिएट करतो, ह्याची लिंक क्रिएट करतो. सिम्पली एंटर हिट करतो अँड ls कमांड थ्रू मी चेक करतो. इथे तुम्हाला ttt-ln नावाची एक फाईल क्रिएट झालेली दिसते जी ॲक्च्युली लिंक आहे. कोणत्या फाईलची तर ttt.txt नावाच्या फाईलची ही लिंक आहे. तर ही लिंक तुम्हाला जर बघायची असेल किंवा लिंक आहे हे आयडेंटिफाय करायचं असेल तर मी सिम्पली काय करतो ls-lr अँड एंटर हिट करतो. इथे तुम्हाला दिसेल, इथे तुम्हाला लास्ट लाईनला या फाईलचं नाव इथे दिसतं आणि लिंक आयडेंटिफाय
आपण दोन प्रकारे करू शकतो. एक तर जी सिंपल फाईल असते, या सिंपल फाईलचा कलर तुम्हाला इथे वेगळा दिसतो आणि लिंकचा इथे कलर तुम्हाला वेगळा दिसतो. त्याचबरोबर ज्या सिंपल फाईलचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, हे ॲट्रिब्यूट्स काय आहेत हे आपल्याला लेटर सेक्शनमध्ये बघायचेच आहेत, ट्युटोरियल्समध्ये बघायचेच आहेत. बट इथे तुम्हाला या फाईलच्या पहिल्यांदा एल हे कॅरेक्टर डिस्प्ले केलं जातं. याचाच अर्थ काय, ज्या एल ह्या कॅरेक्टरच्या पुढे जे फाईल नेम आहे ही ॲक्च्युली लिंक आहे, हे तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला लिंक तयार करता येते. त्यानंतर फोर्सफुली जेव्हा एखादी फाईल आपल्याला कॉपी करायची असते तेव्हा आपण cp-f demo.txt देन कुठे करायची आहे, तर मला अशा वेळी ही फाईल फोर्सफुली कॉपी केली जाते. आता इथे तुम्हाला काहीच ऑपरेशन झालेलं दिसत नाही आहे, किंवा याचा अर्थ काय, जेव्हा -f हा ऑप्शन आपण प्रोव्हाइड करतो तेव्हा फोर्सफुली ही फाईल त्या डेस्टिनेशन फोल्डरमध्ये कॉपी केलीच असते. जसं आपण -i वापरलं होतं, ह्याचाच अर्थ इंटरॅक्टिव्हली, म्हणजेच -i जेव्हा आपण वापरलं तेव्हा आपल्याला विचारलं गेलं की ती फाईल ओव्हरराईट करायची आहे का. बट जेव्हा -f देतो तेव्हा आपल्याला असा कोणताही प्रकारचा मेसेज डिस्प्ले न करता ही फाईल फोर्सफुली त्या डेस्टिनेशनला कॉपी केली जाते. सो लास्ट ऑप्शन बघूया आपण, एखाद्या फाईलचा बॅकअप कसा क्रिएट करायचा आहे युजिंग cp कमांड. सो मी माझ्याकडे ह्या डिरेक्टरीमध्येच या फाईल्स आहेत आणि एखाद्या फाईलचा मला कॉपी करताना किंवा डेस्टिनेशन डिरेक्टरीमध्ये ती फाईल कॉपी होत असताना त्या डेस्टिनेशन डिरेक्टरीमध्ये असणारी त्याच नावाची फाईल, त्या नावाच्या फाईलचा बॅकअप जर मला घ्यायचा असेल, म्हणजे ओरिजिनल फाईल ओव्हरराईट होण्याच्या आधी मला त्या कंटेंटचा बॅकअप जर घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा. म्हणजेच काय होतं, cp कमांड जेव्हा आपण यूज करतो, फॉर एक्झाम्पल रॉनी नावाची एक डिरेक्टरी आणि बॉब नावाची एक डिरेक्टरी माझ्याकडे आहे आणि त्या डिरेक्टरीमध्ये माझ्याकडे आता जवळपास सेम फाईल्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट फाईल आहे माझ्याकडे demo.txt. आता ही demo.txt मला पुन्हा कॉपी जर करायची असेल बॉब या डिरेक्टरीमध्ये, तर ऑलरेडी बॉब डिरेक्टरीमध्ये demo.txt नावाची एक फाईल ऑलरेडी कंटेंट आहे किंवा ऑलरेडी एक्झिस्ट आहे. आता त्या फाईलमधल्या कंटेंटचा जर मला बॅकअप जर घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, आत्ताची जी रॉनी नावाच्या डिरेक्टरीमध्ये जी फाईल आहे ती फाईल मी थोडी एडिट करतो, म्हणजे त्यात थोडासा डेटा मी अपेंड करतो. सो त्याच्यासाठी मी वापरतो कॅट. आता ह्यामध्ये मला अजून मी आय एम फ्रॉम इंडिया असा डेटा हे करतो, पेस्ट करतो अँड Ctrl+D प्रेस करून मी बाहेर येतो. तर हीच फाईल मला बॉब नावाच्या जेव्हा डिरेक्टरीमध्ये कॉपी करायची आहे, बट बॉब नावाच्या डिरेक्टरीमध्ये जी demo.txt फाईल आहे त्या फाईलमधला डेटासुद्धा मला पाहिजे आहे. म्हणजेच त्या फाईलचा बॅकअप मला घ्यायचा आहे बिफोर कॉपिंग दिस demo.txt फाईल इनटू दॅट डिरेक्टरी. सो मी ते कसं करेल, cp-v ऑप्शन वापरतो वर्बोजसाठी, म्हणजे मला काय ऑपरेट झाले किंवा काय एक्झिक्यूट झाले हे चेक करायचं आहे. देन बॅकअप हा ऑप्शन मी प्रेस करतो, इज इक्वल टू सिम्पल बॅकअप मी देतो. आता इथे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला लिनक्सनं प्रोव्हाइड केलेले आहेत, बट मी सिम्पली बॅकअप कसा क्रिएट करायचा हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. सिम्पल बॅकअप मी तयार केलेला आहे. कोणत्या फाईलचा बॅकअप मला तयार करायचा आहे त्या फाईलचं नाव इथे द्या demo.txt आणि कोठे तुम्हाला तो बॅकअप क्रिएट करायचा आहे
त्या डेस्टिनेशनचं नाव. सो आता इथे काय होईल, बॉब नावाच्या डिरेक्टरीमध्ये सुद्धा demo.txt नावाची फाईल एक्झिस्ट आहे. मग ह्या फाईलचं काय होईल तर आपण चेक करूया. इथे आपल्याला टर्मिनलला एक मेसेज प्रोव्हाइड केलेला आहे. demo.txt ही फाईल मी बॉब नावाच्या demo.txt फाईलमध्ये कॉपी केलेली आहे, बट त्याच्या आधी मी demo.txt अँड टिल्ड साइन हे प्रिफिक्स केलेलं आहे त्या फाईलच्या आधी. म्हणजेच काय, टर्मिनलनं त्या एक्झिस्ट असणाऱ्या फाईलचा बॅकअप क्रिएट केलेला आहे. सो बॅकअप आपल्याला पाहायचा असेल तर आपण काय करू शकतो, मी सिम्पली त्या डिरेक्टरीमध्ये जातो आणि तिथल्या फाईल्स मी चेक करतो. तो बॅकअप आपल्याला कसा आयडेंटिफाय केला जातो पण हे चेक करूया. सिम्पली मी त्या फोल्डरमध्ये जातो, होम, देन बॉब. इथे येतो. इथे एक तुम्हाला फाईल दिसते demo.txt आणि त्या फाईलच्या पुढे तुम्हाला टिल्ड साइन जोडलेला दिसतो. याचाच अर्थ काय, ती फाईल कॉपी होण्याच्या आधी बॉब नावाच्या डिरेक्टरीमध्ये असणाऱ्या demo.txt नावाच्या फाईलचा बॅकअप घेण्यात आलेला आहे आणि त्याच नंतर तुमची दुसरी फाईल त्या फाईलमध्ये ओव्हरराईट करण्यात आलेली आहे. तर हे होते आपले cp कमांडचे ऑप्शन अँड cp कमांडचा यूज. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एखादी फाईल मूव्ह कशी करायची किंवा ती फाईल रिनेम कशी करायची. आता मूव्ह ऑर रिनेम या ऑपरेशनसाठी आपल्याला लिनक्सनं फाईल हँडलिंग कमांड्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्या फाईल हँडलिंग कमांड्समध्ये mv नावाची कमांड आपल्याला एक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर या mv कमांडचा यूज आपल्याला कशा प्रकारे करता येतो किंवा त्या mv कमांडचं डिस्क्रिप्शन किंवा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पहिल्यांदा आपण घेऊया. तर mv स्टँड्स फॉर मूव्ह. तर mv कमांड आपल्याला दोन गोष्टींसाठी यूज करायला मिळते किंवा त्याच्या आधी पहिला mv कमांडचा यूज आपण बघूया. mv इज यूज टू मूव्ह वन ऑर मोर फाइल्स or directories from one place to another in the file system. याचाच अर्थ काय, mv कमांडचा यूज करून आपल्याला एक किंवा एकापेक्षा जास्ती फाईल्स एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह करता येतात. तर या mv कमांडचा दोन यूजेस आपण बघूया. फर्स्ट यूज आहे टू मूव्ह अ फाईल और फाइल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर अँड सेकंड यूज आहे टू रिनेम द फाईल ऑर द फोल्डर. याचाच अर्थ काय, आपल्याला mv कमांडचं यूज करून एखादी फाईल किंवा एकापेक्षा जास्ती फाईल्स मूव्हसुद्धा करता येतात किंवा एखाद्या फाईलचं आपल्याला नावसुद्धा चेंज करता येतात, मीन्स रिनेम करता येते. सिनॉप्सिस काय आहे किंवा सिंटॅक्स काय आहे, mv ऑप्शन्स, देन सोर्स फाईल अँड डेस्टिनेशन फाईल. ह्याचे ऑप्शन्स आपल्याला कोणते कोणते प्रोव्हाइड केलेले आहेत mv सोबत यूज करण्यासाठी हे आपण आता चेक करूया. टू मूव्ह फाईल फ्रॉम वन प्लेस टू अनदर याच्यासाठी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे किंवा ही ऑपरेशन एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला सिम्पली कमांड कोणती द्यावी लागते, mv. त्याच्यानंतर सोर्स फाईल अँड ती फाईल तुम्हाला कुठे मूव्ह करायची आहे तो डेस्टिनेशनचा पाथ किंवा डेस्टिनेशन डिरेक्टरी. सेकंड -i ऑप्शन. जसं तुम्हाला cp कमांड म्हणजे कॉपी, एखादी फाईल कॉपी करताना इंटरॅक्टिव्हली आपल्याला जेव्हा विचारलं गेलं की ही फाईल कॉपी करू का किंवा ओव्हरराईट करू का, ह्याचप्रमाणे mv कमांडमध्ये सुद्धा -i म्हणजेच इंटरॅक्टिव्हचा यूज आपल्याला केला जातो. अशाप्रमाणे केला जातो. इट वर्क्स लाईक अ cp दॅट विल आस्क टू ओव्हरराईट बिफोर मूव्हिंग. म्हणजेच काय, cp कमांडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कॉपी करण्याच्या आधी जसं आपल्याला विचारलं जातं हे कॉपी करावं की नाही किंवा ओव्हरराईट करावं, त्याचप्रमाणे मूव्ह कमांडमध्ये सुद्धा इथं आपल्याला विचारण्यात येतं थ्रू द टर्मिनल.
टू मूव्ह डिरेक्टरी इंटू डिरेक्टरी म्हणजे एक डिरेक्टरी जर दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये जर आपल्याला मूव्ह करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, सोर्स अँड डेस्टिनेशनच्या ठिकाणी आपल्याला त्या डिरेक्टरीचे पाथ द्यावे लागतात. जसे मी तुम्हाला दिलेले आहे, जसे मी इथे ट्राय करतो आहे MV मूव्ह करण्याचा ट्राय करतो आहे. रॉनी या डिरेक्टरीमध्ये ABC नावाची डिरेक्टरी आहे, ही मला रॉनी ह्या डिरेक्टरीमधल्या रॉ नावाच्या डिरेक्टरीमध्ये मूव्ह करायची आहे. तर अशा वेळी मला दोन्ही सोर्स अँड डेस्टिनेशनच्या ठिकाणी मला दोन्ही डिरेक्टरीचे पाथ द्यावे लागतात. नेक्स्ट ऑप्शन आहे टू रिनेम द फाईल. आता सेकंड यूज बघूया आपण MV कमांडचा. एखादी फाईल जर मला रिनेम करायची असेल तर मला कसं द्यावं लागतं, सोर्सच्या ठिकाणी ज्या फाईल रिनेम करायची आहे त्या फाईलचं नाव आणि त्याच नंतर त्या फाईलला तुम्हाला जे नाव द्यायचं आहे त्या फाईलचं नाव तुम्ही पुढे देऊ शकता, फॉलोड बाय द डिरेक्टरी. तर ह्याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन कसं केलं जातं किंवा ह्या प्रॅक्टिकली आपण फाईल्स किंवा डिरेक्टरी मूव्ह कशा होतात हे आपण चेक करूया. सो अगेन लेट्स फ्लिप टू द टर्मिनल. सो एखादी फाईल आपल्याला मूव्ह जर करायची असेल तर ती कशी करायची याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन तर आपण पाहूया. सो मी माझ्या डिरेक्टरीमध्ये जातो जिथे माझ्या फाईल्स आहेत. सिम्पली क्लिअर करतो आणि इथे मी फाईल्स माझ्या तुम्हाला दाखवत आहे. त्या फाईल्स मला एखाद्या डिरेक्टरीमध्ये मूव्ह करायचे आहेत किंवा अदर डेस्टिनेशनला जर मूव्ह करायचे असतील तर त्या कशा केल्या जातात. फॉर एक्झाम्पल demo.txt नावाची फाईल मला एका दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये जर मूव्ह करायची असेल तर ही कशी केली जाते. सिम्पल MV कमांड यूज करा. देन सोर्स म्हणजे जी फाईल तुम्हाला मूव्ह करायची आहे त्या फाईलचं नाव आणि कुठे मूव्ह करायची आहे त्या डेस्टिनेशनचा पाथ तुम्ही देऊ शकता. मी असा पाथ देतो. माझ्याकडे एक जॉन नावाची एक डिरेक्टरी आहे. त्या जॉन नावाच्या डिरेक्टरीमध्ये मला demo.txt नावाची फाईल आता ही मूव्ह करायची आहे. तर काय होतं बघा, सिम्पली मी एंटर हिट केला. आता फर्स्टली ही मूव्ह झाली का नाही ही दोन प्रकारे आपण चेक करूया. करंट डिरेक्टरीमध्ये आपण जिथे वर्किंग करत आहोत तिथे आता ही फाईल आपण आहे का नाही पहिले चेक करूया. सो ls. सो ह्या डिरेक्टरीमध्ये तर ही फाईल नाही आहे, म्हणजेच ही फाईल इथून मूव्ह झालेली आहे. आता त्या डिरेक्टरीमध्ये ही फाईल आहे का नाही आपण चेक करूया. मी ह्याच डेस्टिनेशनवरून त्या डेस्टिनेशनमध्ये फाईल मी चेक करतो. फॉर युजिंग ls-r देन जॉन नावाची डिरेक्टरी आहे. त्या जॉन नावाच्या डिरेक्टरीमध्ये demo.txt नावाची फाईल माझी मूव्ह झालेली आहे. त्यानंतर मला मल्टिपल फाईल जर मूव्ह करायच्या असतील तर त्या कशा करायच्या. फर्स्ट मी माझ्या फाईल्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. देन MV फाईल नेम्स file1.txt. देन अजून एक टेस्ट.txt नावाची फाईल म्हणजे मल्टिपल फाईल्स मला तुम्हाला दाखवायच्या आहेत ज्या मूव्ह कशा करायच्या आहेत. आणि त्यानंतर स्पेस देऊन डेस्टिनेशन जिथे तुम्हाला त्या फाईल्स मूव्ह करायच्या आहेत तर डेस्टिनेशन तुम्ही देऊ शकता जॉन अँड हिट द एंटर हिट केल्यानंतर या फाईल्स मूव्ह झालेल्या तुम्हाला दिसतील. त्या चेक कशा करा. इथे जर या फाईल्स नाही आहेत सो ऑब्वियसली त्या जॉन नावाच्या डिरेक्टरीमध्ये त्या फाईल्स मूव्ह झालेल्या आहेत. चेक करूया तिथे आहेत का नाहीत. ls-l देन त्या डिरेक्टरीचा पाथ चेक करा. इथे या फाईल्स इथे अवेलेबल आहेत म्हणजे आपण एक फाईलसुद्धा मूव्ह करू शकतो अँड मल्टिपल फाईलसुद्धा मूव्ह करू शकतो. आता थर्ड एखादी फाईल रिनेम कशी करायची आपण चेक करूया. ls-मध्ये ttt.txt नावाची फाईल मला आता रिनेम करायची आहे तर ती फाईल रिनेम कशी करता येतील. MV सो फाईलचं नाव द्या ttt.txt आणि नवीन फाईल
किंवा नवीन नाव जे तुम्हाला त्या फाईलला द्यायचं आहे .txt. चेक करूया. ttt.txt या फाईलच्या ठिकाणी तुम्हाला abc.txt नावाची फाईल रिप्लेस झालेली तुम्हाला दिसत आहे. याचाच अर्थ काय, ही फाईल आपल्याला रिनेम सुद्धा करता येते. अजून एक ऑप्शन आहे, एखादी डिरेक्टरी जर मूव्ह करायची असेल तर कसं करायचं. तर फाईल आता जॉन नावाची डिरेक्टरीवर आपण रॉनी नावाच्या डिरेक्टरीमध्ये मूव्ह करूया. mv-v मी तुम्हाला वर्बोस करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल ते ऑपरेशन ॲक्च्युली झाले का नाही, जे आपण मागच्या ऑपरेशन्समध्ये यूज केलेलं नव्हतं. सो जी डिरेक्टरी आपल्याला मूव्ह करायची आहे त्या डिरेक्टरीचं नाव जॉन नावाची डिरेक्टरी आहे. ही मला रॉनी नावाच्या डिरेक्टरीमध्ये आता डिरेक्टली मूव्ह करायची आहे. तर ती कशी केली जाते चेक करूया आपण. डेस्टिनेशन द्या इथे. सो जेव्हा मी एंटर हिट करतो तेव्हा काय म्हटलं गेलं, रिनेम्ड. ऑलरेडी जी रॉनी नावाची डिरेक्टरी आहे ती रिनेमसुद्धा झाली आणि जॉन नावाची डिरेक्टरीमध्ये रॉनी नावाची डिरेक्टरीसुद्धा मूव्ह झालेली आहे. चेक करूया आपण. ls करून बघतो, इथे रॉनी नावाची डिरेक्टरी आहे, जॉन नावाची डिरेक्टरी इथून गेलेली आहे, ती रिनेम झालेली आहे रॉनी नावाच्या डिरेक्टरीमध्ये. आणि देन ls करूया आपण किंवा लिस्ट करूया रॉनी. ह्या डिरेक्टरीमध्ये तुम्हाला जॉन नावाची एक डिरेक्टरी दिसते जी आपण मूव्ह केलेली आहे. तर अशाप्रमाणे हे होते मूव्ह कमांड आणि मूव्ह कमांडचे ऑप्शन्स. सो फाईल हँडलिंग कमांड्समध्ये आपल्याला लास्ट कमांड दिलेली आहे ही rm कमांड. म्हणजे एखादी क्रिएट केलेली फाईल जर आपल्याला रिमूव्ह करायची असेल, मीन्स डिलीट जर करायची असेल तर ती कशाप्रमाणे केली जाते आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणता ऑप्शन्स किंवा कोणती कमांड दिलेली आहे तर rm स्टँड्स फॉर रिमूव्ह. देन या फाईलचा किंवा या कमांडचा उपयोग किंवा यूज आपल्याला फाईल किंवा डिरेक्टरी डिलीट करण्यासाठी होतो किंवा कंटेंट ऑफ दॅट डिरेक्टरी रिमूव्ह करण्यासाठी होतो. वन्स यू डिलीट द फाईल then you cannot recover the content of that file and directory. So एखादी फाईल डिलीट करण्याच्या आधी तुम्हाला ती फाईल तुम्हाला खरोखरच डिलीट करायची आहे किंवा इम्पॉर्टंट नसेल ती फाईल जेव्हा डिलीट करायची आहे, अशावेळी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एखादी फाईल जेव्हा डिलीट करता युजिंग rm त्यावेळी ती फाईल पुन्हा तुम्हाला रिकवर करता येत नाही. सो rm कमांडचा यूज करताना केअरफुली यूज करणं खूप गरजेचं आहे. rm कमांडचा सिनॉप्सिस काय आहे, rm ऑप्शन्स देन फाईल नेम. आपण rmचे ऑप्शन्स आता बघूया. rm सोबत एखादी फाईल आपल्याला एक सिंपल फाईल जर आपल्याला रिमूव्ह करायची असेल तर ती कशी केली जाते, rm सिंपली rm टाईप करा म्हणजेच कमांडचं नाव, देन स्पेस देऊन त्या फाईलचं नाव जी फाईल तुम्हाला रिमूव्ह करायची आहे. मल्टिपल फाईल्स जर तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता rm आणि 1 by 1 फाईलचं नाव सेपरेटेड बाय स्पेस. देन इंटरॅक्टिव्हली रिमूव्हलसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजेच cp कमांडमध्ये बघितलं, mv कमांडमध्ये पण आपण बघितलं. सो rm सोबत जेव्हा तुम्ही -i यूज करता तेव्हा आपल्याला टर्मिनल एक मॅसेज देतं, दॅट्स द रिमूव्ह रेग्युलर फाईल आणि त्या फाईलचं नाव. सो तुम्ही जेव्हा y टाईप करून एंटर प्रेस करता तेव्हा ती फाईल डिलीट केली जाते. सो नेक्स्ट ऑप्शन आहे -f. इथे तुम्हाला आस्क किंवा विचारलं जात नाही, ती फाईल डिरेक्टली रिमूव्ह केली जाते. सो त्याचा ऑप्शन आहे -f. टू रिमूव्ह डिरेक्टरीज अँड दर कंटेंट रिकर्सिव्हली म्हणजे एखादी फाईल
एखादं फोल्डर तुम्हाला डिलीट करायचं आहे. इथे लिनक्समध्ये आपण फोल्डरला म्हणतो डिरेक्टरी. सो अशा वेळी आपल्याला त्या फाईल्समधले किंवा त्या डिरेक्टरीमधले 1 बाय 1 फाईल्स डिलीट जर करायचे असतील तर आपल्याला -r हा ऑप्शन यूज करावा लागतो. तर rm कमांडचं आपण प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन बघूया. पुन्हा आपण जाऊया आपल्या टर्मिनलवरती. फाईल कशा रिमूव्ह करायच्या आपण हे बघूया आपण या प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशनमध्ये. माझ्याकडे फाईल्स कोणत्या आहेत हे तुम्हाला मी आधी दाखवतो. अशा प्रकारे माझ्याकडे मल्टिपल फाईल्स आहेत आणि यातल्या फाईल्स मला जर रिमूव्ह करायच्या असतील किंवा डिलीट करायच्या असतील तर मला ऑप्शन्स कसे यूज करावे लागतात किंवा rm कमांडचा यूज करून मला हे कसं एक्झिक्यूट करता येतं हे आपण चेक करूया. सिम्पली rm मीन्स रिमूव्ह, देन फाईलचं नाव. जेव्हा तुम्ही ही कमांड एक्झिक्यूट करता त्यावेळी ही फाईल रिमूव्ह केली जाते. चेक करूया ही फाईल डिलीट झाली आहे का नाही चेक करूया. abc.txt नावाची फाईल आपल्याकडे आत्ता नाही आहे. त्याचप्रमाणे मल्टिपल फाईल्स जर मला डिलीट करायचे असतील तर सिम्पली rm देन फाईलची नावं 1 बाय 1 देन file1.txt. याप्रमाणे मी मल्टिपल फाईल्स डिलीट करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. चेक करूया झालेत का नाही. ओके झालेले आहेत. तर आपल्याला डिरेक्टरी जेव्हा डिलीट करायची असते तेव्हा काय करावं लागेल. रॉनी नावाची डिरेक्टरी मला आता डिरेक्टरी ही रिमूव्ह करायची आहे विथ इट्स कंटेंट. तर मला काय करावं लागेल. rm -r मीन्स रिकर्सिवली देन जी डिरेक्टरी तुम्हाला रिमूव्ह करायची आहे त्या डिरेक्टरीचं नाव. सिम्पली जेव्हा तुम्ही ही कमांड एक्झिक्यूट करता rm -r अँड फॉलोड बाय डिरेक्टरीचं नाव तेव्हा ती डिरेक्टरी पूर्ण डिरेक्टरी तुम्हाला रिमूव्ह झालेली इथे दिसेल. ज्या डिरेक्टरीमध्ये आपण आत्तापर्यंत काम करत होतो ती डिरेक्टरी आपण डिरेक्टली रिमूव्ह केलेली आहे विथ इट्स कंटेंट. तर ह्याप्रमाणे आज आपण फाईल हँडलिंग कमांड्स यूज कसं करायच्या, कोणत्या कोणत्या आहेत, त्यांचा यूज काय आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे प्रोव्हाइड केलेले ऑप्शन्स विथ प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन हे आज आपण बघितलेले आहे. याचप्रमाणे आपल्याला एखाद्या फाईलवरती ऑपरेशन करण्यासाठी लिनक्सनं फाईल हँडलिंग कमांड्स ज्या की फर्स्ट कमांड होती क्रिएटिंग द फाईल, देन कॉपिंग द फाईल, देन मूव्ह ऑर रिनेम द फाईल अँड रिमूव्हिंग द फाईल. हे ऑपरेशन्स आज आपण आजच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. सेशन आपल्याला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्येच मला सांगू शकता. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन व्ह्यूवर असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. कारण नवीन अपडेट्स जेव्हा मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे हे सगळ्यात पहिला तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही पाहत आता रॉनी रूट आणि मी आहे रोहन. थँक्यू.